हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि आपले जे बघा हे स्क्रीनवर माप आहे. पूर्ण उंची 12, छाती 38, कमर 32, बाही लांबी 5, दंडघेर 13, पुढचा गळा 6, मागचा गळा 10 आणि शोल्डर 11. याचे आपण भाग पण केलेले आहे, तिथे बघून घ्या. तर आपण या मापानुसार आपण प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहे, तर बघून घ्या. बघा, आता आपण या पेपरवर माप टाकून आता आपण यानुसार कटिंग करणार. तर बघा, हे आपण हे पेपर कट करून घेतलेला आहे. आपण यावर आपण पाठीमागच्या भागाचं उंची लावणार. हे बघा, आपलं 12.5 उंची आहे, तर त्यामध्ये 1 इंच, तर हे 13.5. तर आपण हे 13.5वर उंची लावणार. बघा, उंची कोणत्याही मापाची असो 1 इंच कंपल्सरी उंचीमध्ये मिळवायचं. आता आपण हे 12.5 आहे, तर आपण 1 इंच त्यामध्ये मिळवलेलं आहे, 13.5 घेतलेलं आहे. तर बघा, आपलं शोल्डर 11 आहे, त्याचा अर्धा आपण हे 5.5 घेतलं आणि गळा रुंदी 2.5. आता आपले हे 5.5चं शोल्डर घेतलेलं आहे, कारण आपला गळा डीप गळा आहे. आणि बघा, आपले हे मुंडा खोली ही आपण 6 घेणार. बघा, हे 6वर निशाण लावलेले आहे आपण. आणि आपली ही छातीची घडी, हे बघा, आपलं 38 मापाचं आहे, तर आपण हे 9.5वर निशाण लावणार. आणि आपण ही जी छातीच्या मापाची रेष आहे ही ओढून घेणार. हे बघा, आपलं 9.5 आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिंगसाठी मिळवणार. हे बघा, आपले हे छातीचा चौथा आणि प्लस 1.5 इंच, आपण 2 इंचही मिळवू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण मार्जिन घेऊ शकतो. आता मी 1.5 इंच टाकलेला आहे आणि इथून 1.5 इंच आणि आपल्या ह्या रेषेचा मध्य करायचा आपल्याला. हे बघा, असं मध्य करायचा आणि आपला हा खोल भाग, तर हा मी 1.25 इंच घेतलेला आहे, आपल्या साईड पीसला येणार तो. आणि असे हे आकार देऊन घ्यायचे. बघा, तो आपल्या पाठीमागच्या आकारला येईल आणि हा आपल्या साईड पीस म्हणजे फ्रंटला येईल. आता आपण ही कमरेची माप घेणार. आता आपली कमर आहे 32. आता 32चा चौथा आपण हे 8 इंच घेतले. 8 आणि आपल्या पाठीमागे 1 टक्स आपण टक्स लावतो, तर टक्सचं 1 इंच आणि 1.5 इंच आपली मार्जिन. हे बघा, अशा प्रकारे आपण कमरेचे माप टाकलेले आहे आणि हे जोडून घेऊ. हे बघा, आपला हा पाठीमागचा भाग आहे. आणि आता आपण समोरचा भाग, आता आपला समोरचा गळा आहे 6चा, तर मी या 6.5 घेणार. आता आपला हा पाठीमागचा भाग आहे, पण तरी मी समोरच्या भागाचे ही माप यामध्ये दाखवते. हे या 2.5 रुंदी लावली आणि वरच्या साईडने ही 2.5 आहे, तर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि आपल्या आवडीप्रमाणे जो आपल्याला डिझाईनचा आकार द्यायचा असेल तसा द्यायचा. तर आता मी हा सध्या गोलच देते, मला गोलच पाहिजे होता. आणि नंतर आता आपला हा पाठीमागचा भाग आहे, तर जो आपली पाठीमागच्या गळ्याची उंची आहे त्यानुसार गळ्याचे माप घ्यायचे. आता आपलं 10चं आहे, तर मी अर्धा इंच त्यामध्ये घेणार, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच वरच्या साईडला दाबा येईल. आणि ही गळा रुंदी 2.5. तुम्ही 2.25, 4 हे आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. ज्यांना पसरट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आता मी 2.5 इंचच घेतलेला आहे, त्यानुसार हा आकार दिलेला आहे. हा आपला पाठीमागचा भाग आहे, पाठीमागचा गळा, आणि हा समोरचा आहे. तर आपल्याला हा पाठीमागच्या गळ्याचंच कटिंग करायची आहे. मी फक्त समोरचा सांगण्यासाठी तो आपण दाखवलेला आहे. पुन्हा आपण तो जो आपण समोरचा फ्रंटचा भाग कटिंग करू तेव्हा समोरचा गळा कटिंग करू. हे बघा, आता आपण गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे तर वरच्या साईडची जी गोलाकारची रेष आहे ती कटिंग करायची. आपल्याला जी खोल आहे ती नाही कटिंग करायची. जेव्हा फ्रंटचा भाग येईल तेव्हा त्याचे कट करायचं. बघा, आता आपल्याला हा
पाठीमागच्या भागाची कटिंग मापं टाकून तयार झालेली आहे. तर आपण याच्यावरूनच आता समोरच्या भागाची कटिंग करणार. आणि आता हा आपला कमरेचा टक्स, हा 4.5 उंची रुंदीचा घेतलेला आहे आणि उंची 4 इंच. हे असं आपण सरळ रेष ओढून घेऊ आणि साईडला अर्धा इंच घेऊ. जे आपण 1 इंच मिळवलेलं आहे ना कमरेमध्ये, त्याच्यासाठी आपण हे टक्स असे घ्यायचे. हे बघा, आपला हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे आणि आपल्याला हा गोल वरच्या साईडचाच काटायचा आहे, खालचा गोल कटिंग करायचा नाही. आता बघा, आता आपण यावर फ्रंटचा भाग तयार करू आपला प्रिन्सेसचा. जे आपण कटिंग केलेला आहे पाठीमागचा भाग, तो आपण सेम त्यावर ठेवून उतरून घेऊ. हे बघा, आधी याला व्यवस्थित, आणि बघा मी यामध्ये 1 इंच उंचीमध्ये वाढवणार आहे. जे आपली 13.5 आहे, तर आपली हे 14.5 होणार. कारण मी आपला हा पुढचा भाग आहे फ्रंटचा, त्याच्यामध्ये 1 इंच मी मिळवलेला आहे. आणि आता सेम जसंच तसं आपण हे उतरून घेऊन नशान लावून. बघा, आपण हा सेम तसंच उतरून घेऊ आणि आपल्याला खोल भाग कटिंग करायचा आहे, तर तो आपण नंतर वाढवणार आहे. हे बघा, आता आपण फक्त एवढं हे केलेलं आहे. नंतर आता आपल्याला पुन्हा यामध्ये तयार करायचं आहे मापानुसार. बघा, आपला समोरचा गळा आहे 6चा, तर आपण 6.5 आणि गळा रुंदी 2.5 हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या आवडीनुसार आकार द्यायचा. तर आपला गोल आहे तर आपण गोलच देणार. आणि बघा, आपले मुंडा खुलीकडचे हे माप, तर आपण हे असं सरळ रेष ओढून घेऊ. जे आपण 6 इंचाचं घेतलेलं आहे मुंडा खुलीची रेष. हे बघा, हे आपण असं तयार करून घेतलेलं आहे. आणि जे आपलं आधीचं आहे ते 1.5 इंचाचं आहे, तर आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. तर बघा, हे थोडं आकार खाली आलेला आहे 1.25 इंचाचा, आणि त्यानुसार आपण हा आकार द्यायचा. कारण आपल्याला इथे आपल्याला तो प्रिन्सेस कटचा आपल्याला जोड येतो त्याच्यामध्ये जातं. तर बघा, आपला हा टक्स पॉइंट आहे शोल्डरपासून, तर आपला हा 9.5चा आहे. तर मी हा 10 इंचावर घेतलेला आहे आणि या साईडकडनं 4 इंच. हे बघा, इथून 4 इंच आणि वरच्या साईडने आपला हा 10 इंचाचा पॉइंट, आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची. बघा, आता आपण ही सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे आपण हा 2 इंच. तर बघा, हा 2 इंचाचा आपल्याला प्रिन्सेसचा कोटचा आकार येईल इथून. आणि आता आपण वरच्या साईडने आकार देऊन घेऊ. हे बघा, आपला हा इथे आकार आलेला आहे प्रिन्सेस कटचा. आणि इथून आपल्याला हा गोल आकार, हे 2 इंच आपण जिथे घेतलेला आहे तिथे असं आपला प्रिन्सेस कटचा आकारानुसार बघा असा आकार द्यायचा. आणि बघा, इथे 1 इंच वाढवायचं, कारण आपल्याला साईड पीस आणि ती प्रिन्सेसची कटोरी जोडताना लागेल, त्याच्यासाठी 1 इंच वाढवायचा. आणि आपण हे 2 इंचाचा जो कट दिलेला आहे तो इकडे 2 इंच वाढवलेला आहे. आणि हा 1 आणि हा 2 इंचाचा आपण हे जोडून घ्यायचं. हे बघा, हे आपलं 38 मापाचं प्रिन्सेस कट आहे आणि यानुसार आपण अशी कटिंग केलेली आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा, हे जे आपण 1 इंच वाढवलेलं आहे ना, तर या साईडने असं आपल्याला अर्धा इंच आणि या साईडने असं आपलं अर्धा इंच, हा आपला 1 इंचाचा जाईल टक्स, त्याच्यासाठी आपण हे 1 इंच इथे वाढवलेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊ. बघा, अशा प्रकारे तुम्ही प्रिन्सेस कटचे कटिंग करू शकता. एकदम साध्या आणि सिंपल
पद्धतीने मी हे सांगितलेलं आहे. असं करून बघा, नक्की तुम्हाला छान कटिंग आणि टिचिंग व्यवस्थित केलं तर सगळं व्यवस्थित होतं. आणि बघा आपण या साईडने अर्धा इंचाचा आपण हा कट दिलेला आहे. हे बघा या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच हा आपण असे कट देऊन घ्यायचे. बघा तुम्ही अशा प्रकारे प्रिन्सेस कटचे मापं टाकून कटिंग करू शकता. आणि याच्या आधीही मी प्रिन्सेस कटचे कटिंग टाकलेले आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. 38 मापाचं 40 सगळ्या प्रकारचे मी कटिंग टाकलेले आहे. तर प्लीज जाऊन चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अजून तुम्हाला कोणतं मापाचं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. बघा आपण हा प्रिन्सेसचा कट दिलेला आहे. हा आकारानुसार कट करून घ्यायचा. आणि आपण जे अर्धा इंच वाढवलेलं आहे बघा या साईडने, हे आपण 1 इंच आपल्या मार्जिनकडे वाढवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे प्रिन्सेस कटची कटोरी आणि साईड पीसचं कटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपला हा प्रिन्सेस कटोरी तयार झालेली आहे. आपले साईड पीस आणि कटोरी आहे. आपण याच्यामध्ये जे वाढवलेलं आहे आता बिलकुल आपलं हे तयार झालेलं आहे. असं आता हा पाठीमागचा भाग आणि ही कटोरी आणि साईड पीस. आता आपण बाहीची कटिंग करणार. बाही आपली 5 इंचाची आहे. हे बघा आपण जी घडी आहे आधी आपण घडी टाकणार. घडी मी आपल्या छातीच्या चौथ्यानुसारच घेणार. आपण 9.5ची घडी घेतलेली आहे. तर आपण मी बाहीमध्येही 9.5चीच घडी घेणार. हे बघा ही 9.5ची घडी. आणि बघा आपली बाही आहे 5 इंचाची. त्यामध्ये आपण 1 इंच मिळवू. हे आपलं अस्तरसाठी. आणि 1.5 इंच आपले जे साधी बाही असते त्या बाहीसाठी आपण 1.5 इंच घ्यायचं. आता आपला हा 6.5 पूर्ण असा पुरा चौकोन तयार करून घ्यायचा. आणि आपली जी ही कॅप हाईट आहे ही मी 2.5 इंचावर दिलेली आहे. आणि आतमध्ये आपण 1.5 या 2 इंच घेऊ शकतो. तर हे 2 इंच घेतलेलं आहे. आणि आपली जी आपले आकार आहे बाहीचे ते आकार आपण बघा अशा पद्धतीने देऊ. आणि अर्धा या 1.25 इंच गॅप राहील या पद्धतीने गॅप सोडायचा. बघा असे पहिले पॉईंट तयार करून घ्यायचे आणि नंतर मग गर्द करायचे. हे बघा अशा प्रकारे आपण हे वरच्या साईडला आकार दिलेले आहे. आणि आपला हा दंडघेर आपला हा 6.5चा आहे. हे बघा आणि त्यामध्ये 1.5 इंच ही आपली मार्जिन. आणि आता आपण हे जोडून घेऊ असं. हे बघा आपण असे हे बाहीचे माप टाकलेले आहे. तर हे बघा आपली 5ची बाही आहे त्यामध्ये आपण 1 इंच मिळवलेला आहे. म्हणजे जर आपल्याला अस्तरची कटिंग करायची आहे तर आपण हे 6 इंचाची बाही घ्यायची. आणि जर आपल्याला साधं ब्लाऊज शिवायचं असलं तर आपण 1.5 इंच टाकायचं. बघा हे अस्तरचं हे आणि अर्धा इंच आपलं हे साध्या बाहीचं जे आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागते. ते मी याच्यामध्ये दोन्ही बाह्यांचं सांगितलेलं आहे, अस्तरचं आणि साध्या बाहीचंही. तर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊ. बघा आपण हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तुम्हाला जर अजून कोणत्या मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनेल आणि त्या मापाची कटिंग करणार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आपण हा जो खोल भाग आहे बाही खोलून आपण हा कट करून घ्यायचा. म्हणजे दोघी सोबत असताना कट नाही करायचा, त्याला ओपन करूनच कट करायचा. हे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे. आणि आपण हे जे आतापर्यंत कट केलेला आहे पाठीमागचा भाग, साईड पीस
आणि आपली ही प्रिन्सेसची कटोरी. तर बघा हे आपलं 38 मापाचं कटिंग आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.